नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना पोहापासून मस्त असा चहासोबत खाल्ला जाणारा पदार्थ बनवत आहोत। तर हा पदार्थ तुम्ही कोणता म्हणत असाल तर आज आपण पोहा कटलेट बनवणार आहोत। आणि कटलेट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात आणि पोह्यापासून तरी खूप साऱ्या रेसिपीज बनतात, तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे तुमच्यासाठी। अगदी झटपट बनते आणि चहासोबत तरी तुम्ही याला मस्त एन्जॉय करू शकता किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता। तर आता चला मग सुरुवात करूया बनवण्यासाठी। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे 1 कप पोहे घेतले। पहिल्यांदा पोहे चांगले निवडून घ्यायचे, त्यानंतर मग थोडे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पोहे जे आहेत ते साईडला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये अगदी 2-3 चमचे इतकं पाणी घालायचं आणि याला साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी अगदी पाणी मुरेल इतकं ठेवायचं। आणि 4 मिनिटांनंतर तुम्ही बघालच मग पोहे चांगले भिजतात आपले। आणि भिजल्यानंतर मग पोहे काय करायचे, त्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचे हातानेच। आणि असं करत करत तुम्ही बघत आहात इकडे मस्त पिठासारखं आपलं पोह्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता काय करायचं, यामध्ये काही पदार्थ घालायचे, जसं की बेसनचे पीठ 2 चमचे घातले मी, 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घातले किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता, मी इकडे चिली फ्लेक्स घातले। आणि त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी घातले, टोमॅटो बारीक चिरलेला अर्धी वाटी घातले आणि त्यानंतर मग अर्धा चमचा इतकं गरम मसाला, 1 चमचा इतकं लाल मिरची पूड किंवा कश्मीरी पूड असेल तर ती सुद्धा घालू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातले आणि त्यानंतर मग अर्धा चमचा इतका पावभाजी मसाला घातले आणि चिमूटभर अशी हळदसुद्धा घातली आणि 1 चमचा इतका आपण यामध्ये चाट मसाला घालूयात आणि हवं असल्यास तुम्ही धनेपूडसुद्धा अर्धा चमचा घालू शकता। तर आता काय करायचं, यामध्ये अगदी थोडंसं असं पाणी घालायचं आणि छान असं याचं मस्त बॅटर तयार करून घ्यायचं। तर आता तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता। तर आता थोडं पाणी घालून ना आपण याचं मस्त असं बॅटर तयार करून घेऊयात। आणि त्यानंतर मग काय करूयात, आपण पॅन गरम करायला ठेवूयात आणि थोडं तेल लावून ना कटलेट घालायला सुरुवात करूयात। तर मंडळी, लहान मुलांना ना अशा प्रकारची रेसिपी खूप आवडते आणि जर समजा काही मुले कांदे पोहे खायला तयार नसतात तर त्यांना काय करायचं, अशा प्रकारे थोडंसं स्नॅक्स करून द्यायचं, तीही कमी तेलामध्ये। तर आता इकडे तुम्ही बघितलातच मी अगदी अर्धा चमचा इतकं तेल घातले आणि तेल जे आहे पॅनला फक्त चांगलं लावून घेतले आणि त्यानंतर मग थोडंसं असं बॅटर जे आहे ते आपण घ्यायचं तव्यावरती आणि अशा प्रकारे गोल करत जायचं। तर तुम्हाला आकार जो आहे तो तुम्ही अजून थोडा मोठा ठेवू शकता। जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर अगदी छोटे कटलेट्स असे मस्त काढायचे, किंवा समजा जर तुम्हाला मोठी पोळी करायची असेल तर तुम्ही मोठी पोळीसुद्धा पॅनमध्ये काढू शकता। तर जेव्हा आपण हे कटलेट पॅनवरती घालू ना तेव्हा गॅसचं फ्लेम जे आहे ते अगदी बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर मग लवकरात लवकर असे पटापटा कटलेट्स घालायला सुरुवात करायची। तर आता अशा पद्धतीने ना मी थोडं गॅप ठेवून कटलेट्स जे आहे घातलेलं आहे। आता याच्यात अगदी साईडहून अगदी थोडं इतकं तेल सोडूयात आणि याला आता आपण साधारणतः 4 ते 5 मिनिटे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती चांगलं भाजून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघत आहातच इकडे मस्त कटलेट आपले वरून दिसत आहेत। चला आता बघूया याला खालून सुद्धा रंग आलेला आहे का। तर आता इकडे तुम्ही बघतच आहात मस्त आपल्या कटलेटला जो आहे खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे आणि कटलेट बघण्यावरूनच समजतो की चांगला हा भाजला गेलेला आहे। तर आता याला तुम्ही बारीक गॅसच्या फ्लेमवरती जर 5 मिनिटं अशा प्रकारे आरतून परतून भाजून घेतलात ना की कटलेट जे आहेत अगदी मस्त कुरकुरीत लागतील। तर आता तुम्ही इकडे मंडळी बघतच आहात, आरतून परतून झाल्यानंतर ना मी इकडे मस्त असं एका प्लेटमध्ये कटलेट सगळे काढून घेत आहे। अगदी क्रंची झाले होते आणि रंगसुद्धा मस्त आला होता। तर आता लाल मिरची पूड घातल्यामुळे ना रंग याला अगदी लालसर असा येतो। तर मंडळी, तुम्ही यामध्ये हवं असल्यास मस्त असा चाट मसाला अजून घालू शकता वरून। तर आता काय करायचं, मी इकडे सॉससोबत खाणार आहे त्यासाठी मध्ये सॉस ठेवले आणि मस्त याला एन्जॉय केलं। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंट करून। आणि जर रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन आहात, सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मंडळी। आणि मंडळी, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल जास्तच तर नक्की शेअर करा आणि शेअर केल्यानंतर मग नक्की घरी बनवा आणि कशी होते सांगा। तर चला मग भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीज सोबत, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।